सुधीर आणि दीपेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मागच्या वर्षीच्या स्पर्धेचा विचार केला अर्थातच उदय बॉईजने ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती घेतली होती आणि अर्थातच विजयी संघ ठरला होता या स्पर्धेचा. उदय बॉईज खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा झाली होती. दुसरं पर्व आपण पाहतोय या स्पर्धेचं शिवसेना चषक 2025. गोलंदाजी मार्कवरती विकास ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत. या इनिंगची सुरुवात एक्स्ट्राच्या माध्यमातून होतोय. सुधीरला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. इथे चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स. पुन्हा एकदा फ्लिकचा वापर तिथे झालाय. सिंगल परिपूर्ण होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. धावफलकावरती धावा 2. साईराज संघाचा कर्णधार साईराज कॅप्टन प्लीज या. इथे मात्र वेगळ्या शैलीचा फटका आपण पाहिला. अगदी दोन्ही पायाच्या मधून खेळलेला फटका आपण पाहतोय. check hall check हलक्या हाताने खेळून काढले. तिथे सिंगल परिपूर्ण होती. एका धावेने धावफलकाचा विचार केला. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. साईराज संघाचा कर्णधार प्लीज जॉईन व्हा. स्पीडअप करा थोडंसं प्लीज. फक्त 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. 16 मिनिटांमध्ये आपल्या 4 चेक चेक फटका चांगला आहे. डी पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे आणि एका धावेने धावफलक जमून पोहोचणार आहे 7 या आकड्यावर. इथे मात्र हा चांगला चेंडू आहे. नो बॉलचा इशारा आपण पाहतोय. अँगलचा आपण पाहिला नो बॉल आहे. पंचांचं मत की आपण ज्या गोलंदाजाला जे रिस्ट्रिक्शन दिले त्या रिस्ट्रिक्शन वरती अर्थातच कुठेतरी गोलंदाज खरा उतरलेला नाहीये.
जो अँगल आपल्याला दिला गेला या संपूर्ण स्पर्धेसाठी त्या अँगलच्या व्यतिरिक्त गोलंदाजी जर आपण केली तर पंचांच्या माध्यमातून वारंवार अशी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. थोडंसं लॉंग स्ट्राईड फॉलो थ्रू मध्ये चेंडू टॅकल केला गेला नाही. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज दीपेशला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. गॉन. स्वप्नीलच्या माध्यमातून प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर आपण पाहिला. कुठेतरी असं दाखवलं की मी स्ट्राईक एंडवरती थ्रो करणार आहे, परंतु आपण पाहिलं फलंदाज बाद झाला. नॉन स्ट्रायकर एंडवरचा दीपेश. सरळ बॅटिंग पुन्हा एकदा फटका आपण पाहतोय. सिंगल तिथे परिपूर्ण होईल आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 9 आकड्यावर. येणारे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र अतिरिक्त चेंडू आहे. पंचांना थोडस रात्रीच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. पंचांचा विचार केला. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये वैभव सरांना आपण पाहतो. त्यांच्या समवेत 2 अतिरिक्त पंच या संपूर्ण स्पर्धेसाठी. इंडियन क्रिकेटमध्ये ऑन फील्ड आपण 3 अंपायर पाहतो. हिम्मत सर आणि पंकज सरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना सध्या तरी आपण पाहतोय आणि खूप आताही मैदानात त्यांनी गाजवली आहेत. अजून इन ऍक्शन मध्ये आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये अंडर क्रिकेटमध्ये पाहायला भेटतात, परंतु आज पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. बॅकफूट वरती कट केलाय. क्षेत्ररक्षण प्रयत्न झाले. 4 धाब्यांचा इशारा पंचांचा येतोय. चांगला फटका आपण पाहतोय. प्रयत्न तिथे झाले डी पॉइंट वरती. 4 धाब्याने धावफलक 15 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅच सुप्रीम बॉईज विरुद्ध साईराज. रेडी राहायचे आपण नाणेफेकीच्या कबल्यासाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. HNR स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण घर बसल्या आपण पाहतोय. प्रेक्षक आणि गर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण प्रेक्षक स्टँड वरती पाहतोय. जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक राजा मात्र उभं राहून बसून या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेतोय आणि हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चॅलेंजर बॉईज 16 गडीच्या मोबदल्यावरती 8च्या सरासरीने धावा आल्या. वॉर्ड वाईज ही पद्धतीची स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025 ना भूतो ना भविष्याची अशी स्पर्धा पाहतोय. 2025 मध्ये सुद्धा ज्या स्पर्धेची वाट आतुरतेने प्रेक्षक राजासोबतच खेळाडू वर्ग पाहत होता, कारण विले पार्लेकरांसाठी खूप मोठी स्पर्धा आहे. येथील लोकल खेळाडूंसाठी मात्र खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. 50,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज साठी लॉकेट प्लस बायसिकल, बेस्ट बॅटर साठी बायसिकल, बेस्ट बॉलर साठी बायसिकल अशी अनेक बक्षिसांची मेजवानी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. कौतुक करावं लागणार या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय सुमित तळवणकर सरांच्या अर्थातच सानिध्यामध्ये संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. एक युवा वक्तृत्व नेतृत्व, उद्याचा मोठा अर्थातच भावी नेता. बॅकफूट वरती कट केलाय. हा सुद्धा फटका चांगला. इनटू द गॅप, इनटू द कर्टन येतोय हा दमदार असरदार शिवसेना चषकाचा चौकार. 4 धावेने धावफलक, 4 ने फ्लाय होणारे धावफलक 20 या आकड्यावरती आहे. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. येणाऱ्या चेंडूचा विचार केला. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे.
हलक्या हाताने पहिलेच मन बनवलं होतं. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागणार आहे. फलंदाजी मार्कवरती सुधीर आपण पाहतोय. चौकारानंतर लगेचच सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल धाव फलक 21 लॉस ऑफ 1. येणारे चेंडू बाकी 4. सायराज संघाचा कर्णधार प्लीज वारंवार आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. या हा सुद्धा फटका चांगलाय. चेंडू निघून जाणार आहे. दान 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 चौकारासाठी. थँक्यू डीजे. सुधीरचा विचार केला. 11 चेंडू त्याने फेस केलं. 17 धावा त्याच्या फळीतून आल्या. चांगली फलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी मार्क वरून सुमित. टॅप केलं यावेळेस. स्लॉफ स्वीप करण्याचा प्रयत्न. मनीष चेंडू खाली कलेक्शन साठी येतोय. एक धाव तिथे भेटते आणि 26 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात. 2 चौकार आल्यात. एक वनडी डिक्लेअरच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा सिंगल आपण पाहतोय. तर धावा तर खर्च झाल्यात. पुन्हा एकदा पॅडा स्वीपचा प्रयत्न होता. दोन्ही फलंदाज मागचे शॉट जर आपण पाहिले तर पहिलेच मन बनवलं होतं डीप ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला खेळण्यासाठी. त्याच्यामुळे इथे या चेंडूवरती सुद्धा चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. पडल स्वीप. आता मात्र चेंडू निघून जाणार आहे. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 31 या आकड्यावरती. 3 चौकार या षटकामध्ये आल्यात. सुधीर 13 चेंडू 22 धावा. रोहित 2 चेंडू 1 धाव. सांघिक धावफलक चॅलेंजर बॉईज 31 लॉस ऑफ 1. शेवटचं षटक बाकी आहे. सायराज संघाचा कर्णधार जर उपस्थित असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. टॉस साठी आपल्याला रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच आपली आहे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाजाचं थोडंसं इथून कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट होणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण विकासला पाहतोय. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चेंडू निघून जाणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी झाली आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. आणि धावफलकावरती धावा आहेत 32. चेंडू फेकून झाले 2. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला फटका होता. 1 धाव तिथे भेटते. धावफलकावरती धावा आहेत 33. येणारे चेंडू बाकी आहेत 3. इथे मात्र प्लेड स्विंग अँड विकेटचं बदल. गॉन. फलंदाज बाद. या षटकामध्ये कुठेतरी कर्णधार स्वतः आलाय आणि त्याने मात्र धावफलकाला अंकुश लावलाय. कारण केवळ 2 धावा खर्च झालेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. शिवसेना चषक 2025 चा पहिला दिवस पहिली रजनी आपण पाहतोय. बॅटर्स नेम प्लीज. अमोलला आपण पाहतोय.
ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये, तर या षटकामध्ये धावा खर्च केल्या नाहीयेत. चांगला झेल तिथे आपण पाहतोय. टॉस साठी मी विनंती करेल शेवटचा चेंडू बाकी धावफलकावरती 33 धावा आहेत. 33 ऑन द स्कोर कार्ड टॅली. बॅटर्स नेम प्लीज गणेश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेशला आपण पाहतोय. ब्लॉकल होता चेंडू, डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस नेहमी म्हटलं जातं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगला कलेक्शन, त्याच्यानंतर चांगली फेकी. चला या टॉस साठी लगेचच सुप्रीम बॉईज आणि सायराज टॉस साठी या. कर्णधार सुप्रीम बॉईज 33 ऑन द स्कोर टॅली. 34चा पाठलाग करायचा आहे. सुप्रीम बॉईज आणि सायराज टॉस साठी या. सन्माननीय आदरणीय हरिजी शेट्टी साहेब, आपल्याला विनंती आहे प्लीज आपण जॉईन व्हा टॉस साठी. सन्माननीय आदरणीय हरिजी शेट्टी साहेब. चला स्पीडअप करा, थोडं घाई करा. धावांचा विचार केला, धावफलकाचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 24 चेंडू मध्ये 34 धावा करायची आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज. बॉलर्सने आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. पंच थांबायचे. सुधीर आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते.
साईराजने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नेक्स्ट मॅच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटणार आहे. बॅकफूट मध्ये कट केलंय. वंडीचा इशारा आहे. विकेटच्या मागे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. वन डी डिक्लेअरच्या माध्यमातून धावा आल्यात. थोडंसं स्पीडअप करा. फक्त 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे 4 षटक हाताळण्यासाठी. हलक्या हाताने खेळून काढलंय. चिकी सिंगल तिथे कंप्लीट होणार आहे. एका धावेने धावफलक आपण पाहिलं. जवळ पोहोचणार आहे तब्बल 2 आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. दोन्ही चेंडूवरती आपण सिंगल पाहिले. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी कुठेतरी वेळ घेतला इथे. पहिली या इनिंगचे आपण पाहतोय. इथून मात्र सिंगल होती आणि एका शारी आकड्यावर. स्टेप आउट केले. लॉंग ऑफ वेगाने झाली आणि धावफलक आकड्यावर चेंडू झाले 4. इथे मात्र लॉनला खेळ आहे. पुन्हा एकदा फेकी झाली परी होती. 6 धावा शेवटचे चेंडू बाकी आहे. 34चा पाठलाग करायचा आहे. 34 टार्गेट. 34 धावांचा करायचा आहे. राजेशची सुद्धा या मैदानामध्ये आपण पाहतोय. तब्बल 3 स्टँड्स प्रेक्षकांसाठी पाहिले. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एक नियोजन सरळ बॅटिंग फटका. अगदी शेवटच्या क्षणामध्ये जरी चेंडूने बाउंड्री क्रॉस केली परंतु नाही. आणि त्याने विश्लेषणाच्या माध्यमातून पाहतोय चांगला स्टॉप केलाय. एका षटकाच्या समाप्त 7 धावा धावफलक येते. विचार केला 18 मध्ये 27 गरज. 9च्या स्पीड प्लीज. जास्त वेळ नाही. फक्त 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 9च्या सरासरीने आता धावा मैदानाच्या आत करायचे. त्यासाठी स्वप्नील आणि निखिल वर जबाबदारी आहे. गोलंदाजी मार गोलंदाज आपण पाहतोय. बॉलर्स प्लीज. दीपेश फ्लिक ऑफ सिंगल परी होती है. 3 न्यूट्रल आपण पाहतोय. कोणत्याही पद्धतीची सिस्टम नाही आहे. कोणत्याही पद्धतीची सिस्टम मध्ये नाही आहे. इथे मात्र वापा एकदा झालाय. पंच तटस्थ आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये आपण जोडीने पाहतो. इथे मात्र चेंडू आणि विकेटचा संपर्क झालाय का. डॉट बॉल आहे. 3 चेंडूचा खेळ आता झालाय. 9 धावा धावफलक आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय. गोलंदाज दीपेश मैदानाच्या चांगली रिकव्हरी करतोय.
अजून एक डॉट बॉल आहे या षटकामध्ये सिंगल 2 डॉट बॉल आणि फलक स्थिरावले नवी आपल्यावर इथे मात्र वाईड प्लस आणि धाव फलक 11 यावरती वेगळ्या शैलीचे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता दोन चांगले डॉट बॉल आले मात्र व्हेरिएशन गरज होती काही चर्चा आता मैदानाच्या बाहेर येते व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता तिथे चूक होती इथे मात्र पाहिलं होती सिंगल ने मात्र धाव फलक 12 यावरती शेवटची दोन्ही बाकी आहे इक्वेशनचा विचार केला 12 चेंडूमध्ये 21 ची गरज आहे 12 चेंडूमध्ये 21 ची गरज आहे स्टील 21 रिक्वायर्ड इन अपकमिंग 12 डिलिव्हरीज एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 मध्ये 21 ची गरज आहे चला स्पीडअप करा प्लीज घाई करा थोडीशी बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवा बॉलर्स नेम प्लीज अजिंक्यला आपण पाहतोय फ्लिक केलंय फडका चांगला इनटू द गॅप ज्या चौकाराची गरज होती तो चौकारी येतोय आणि 4 ने धाव फलक जाणार आहे निखिलच्या फळीतून चौकार येतोय मच रीडेड बाउंड्री ज्या चौकाराची गरज मात्र संघाला होती आता समीकरण बदलतंय 11 मध्ये 17 ची गरज चॅलेंजर बॉईज विरुद्ध धृती 11 सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगला फडका येतोय स्पीडअप करायचे फक्त 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे प्लीज 16 मिनिटांमध्ये आपल्याला षटकं सांभाळायची आहेत ऑलरेडी आपलं पाहिलं थोडंसं डिलेने शेड्यूल सुरू आहे आज पहिला दिवस पहिली रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय एक चांगलं आयोजन नियोजन पहिल्या रजनीमध्ये आपण HNR स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहतोय 34चा पाठलाग करताना तिसरं षटक सुरू आहे पहिला चेंडू डिलिव्हर झालाय धावफलकावरती बिनबाद 17 धावा आहे धृती 11 संघ आता मात्र इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल हलक्या हाताने खेळून काढलंय वनडी डिक्लेअर रिजन वरती हा चेंडू जातोय एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 18 या आकड्यावरती 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे इथून पॅडल स्वीप थोडासा फंबल तिथे पाहिलं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पहिल्या अटेमध्ये चेंडू गॅदर करता आला नाहीये परंतु बॉडी लाईनला चेंडूच्या लाईन मध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे आपण पाहिलं बॉडीने चेंडू थांबलाय सिंगलने धावफलक 19 या आकड्यावरती आहे स्टेप आउट केलंय फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर एक धाव तिथे भेटली एका धावेने धावफलक 8 मध्ये 14 ची गरज आहे 8 मध्ये 14 ची गरज
इथे मात्र सुद्धा फ्लिकचा वापर झालाय. फटका चांगलाय, ज्या चौकाराची गरज होती. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सांगतोय पिक्चर रवी बाकी आहे मेरे दोस्त. चांगला फटका खेचला गेला. 7 मध्ये अजूनही 10ची गरज आहे. 7 मध्ये 10ची गरज. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि स्वतःच्या संघाच्या वापसीची अर्थातच कुठेतरी लक्षण मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 7 मध्ये 10ची गरज. क्षेत्ररक्षकाची सुद्धा थोडीशी साथ तिथे भेटतीये. चला घाई करा प्लीज मित्रांनो. स्पीड अप, बी फास्ट, बी फ्युरियस. अगदी सरळ बॅटीने हा सुद्धा खेळलेला फटका होता. नाविन्यपूर्ण फलंदाजीच्या जगामध्ये स्ट्रेट बॅटेड फटका खेळणं सुद्धा गरजेचं आहे. हलक्यातने खेळून काढले, तिथे सुद्धा सिंगल परिपूर्ण होईल. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 6 मध्ये आता मात्र 9ची गरज आहे. सहा मध्ये 9ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. 6 मध्ये 9ची गरज. सहा मध्ये 9ची गरज आहे. सहा मध्ये 9ची गरज अजूनही आहे. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅकफुटवरती कट करण्याचा प्रयत्न होता, तितका चांगला संपर्क नाहीये. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 5 मध्ये 8ची गरज. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. बिग फाईट, बिग बॅटल आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. इथे मात्र दांडी गुल. चला बॅटर दाखल व्हा. 4 मध्ये 8ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकासला आपण पाहतोय. 4 मध्ये 8ची गरज आहे. चार मध्ये 8ची गरज आहे. इथे अजून एक चांगला चेंडू आहे. बॅक टू द पवेलियन जावं लागणाऱ्या बॅटरला. विकास आल्या पावलाने माघारी गेलाय. दीपेशने मात्र संपूर्ण सामन्यामध्ये इम्प्रेस केले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमितला आपण पाहतोय.
3 मध्ये 8 ची गरज आहे. खूप महत्त्वपूर्ण चेंडू आहे. मोठा फटका जर या चेंडूवरती आला तर पुढे मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललं जाणार आहे. 3 मध्ये 8 ची गरज. चला स्प्रेड व्हा लगेच, क्षेत्ररक्षण सजवा. थोडंसं स्पीडअप करा. 3 मध्ये 8 ची गरज अजूनही आहे. पंचांना सुद्धा विनंती, आपण ताकीद वारंवार द्यायची आहे. 3 मध्ये 8 ची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतो. या सर्व प्रेक्षकांनी मात्र शिवसेना चषक या स्पर्धेवरती अतोनात प्रेम दिले. पहिलं पर्व असेल किंवा आताचं पर्व असेल, खूप मोठी कामगिरी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून झाली आहे. लेग स्टिकच्या जास्त बाहेर, समीकरण बदलत आहे. 3 मध्ये 7 ची गरज. धृती 11 संघाला खूप गरजेचे आहे. इथे मात्र विकेटचं बदल. नेक्स्ट मॅच रेडी राहायचे. साईराज आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि सुप्रीम बॉईज आपण बॅटर पाठवायचे मॅच संपल्यानंतर लगेचच विदाऊट एनी डिले. आणि आपले दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत जॉईन होणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाईजला सामोरे जावं लागणार आहे. ही दोन्ही संघांना विनंती आहे. 2 मध्ये 7 ची गरज. अजूनही मॅच आहे. जर या चेंडूवरती मोठा फटका लगावला गेला, प्रयत्न झाले तर कुठेतरी मात्र चित्र बदलू शकतं. दोन मध्ये 7 ची गरज आहे. इथे हात सुद्धा चांगला चेंडू आहे. कट अँड बोल्डच्या माध्यमातून आपण बॅटर बॅक टू द पवेलियन पाहतोय. 1 मध्ये 7 ची गरज. दीपेशने मात्र या षटकामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिनला आपण पाहतोय. फटका चांगला आहे. इथे मात्र हार्डलक असेल. धृती 11 चांगला खेळ आपण केला. अभिनंदन. चॅलेंजर बॉईज जाऊया मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. साईराज कॅप्टन. साईराज लगेच क्षेत्ररक्षण सजवा. दोन्ही संघांना विनंती आहे. सुप्रीम बॉईज आणि